तर हे सगळं सुरू असताना दुसरीकडे कोकणात सुद्धा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये रोज शाब्दिक भडका उडतोय। काही दिवसांआधीच शिंदेचे आमदार निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली होती आणि पैसे वाटपाचा आरोप रवींद्र चव्हाणांवर केला। त्यानंतर आता निलेश राणेंवर गुन्हा दाखल झालाय। तर अटक करून दाखवा असं आव्हान आता निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना दिलंय। पाहूयात। मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे। आपण रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतला वाद आता गुन्हा नोंद होईपर्यंत आलाय। मालवणमध्ये शिंदेचे आमदार निलेश राणेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकरांच्या घरी धाडही टाकली आणि आता निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला। रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टचमध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे। पण त्यांना जर वाटत असेल मी हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या प्रेशरला मी बळी पडीन, तर अजून त्यांनी मला ओळखलेलं नाही। ही फक्त सुरुवात आहे। तुम्ही जर थांबवलं नाही तर अजून हे बरंच टोकाला जाणार आहे। एक गुन्हा कोणी दाखल केला आहे आपल्याला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी आलो आहे निवडणुकीच्या प्रचारासाठी। कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला बळ देण्यासाठी आम्ही सर्वजण फिरतो आहोत। त्यामुळे खात्री आहे 3 तारखेपर्यंत निकाल लागतील। निकालांच्या नंतर आपण सगळेजण यासंदर्भात चर्चा करू। विना परवानगी अनधिकृतपणे घरात घुसल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकरांनी केलाय। त्यानंतर निलेश राणेंवर 4 कलम लावण्यात आली। कलम 189(1), 189(2), बेकायदेशीरपणे 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवणं, कलम 329 म्हणजेच खासगी मालमत्तेत परवानगीशिवाय बेकायदेशीर प्रवेश करणं, कलम 356 एखाद्याच्या प्रतिमेस धोका पोहोचेल, त्याची बदनामी होईल अशी वक्तव्य करणं। गुन्हा दाखल केल्यानंतर आता मला अटकही करा असं आव्हान सुद्धा निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना दिलंय। तसंच मतदानापर्यंत सोडणार नाही असा इशारा सुद्धा निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना दिलाय। तर शिंदेच्या शिवसेनेत निलेश राणेंना एकटं पाडलं जात असून बळीचा बकरा केला जातोय असा आरोप नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेवर केला। ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत, त्यांना कसली नोटीस नाही, त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधनही माझ्यावर टाकली जात आहेत। ह्याच्यावरूनच लक्षात येतं की आज कुठल्या स्तराला जाऊन ही निवडणूक त्यांनी ठेवलेली आहे। पण असं किती जरी अन्याय तुम्ही केलात, किती जरी तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न केलात, तर आम्ही काय तुमच्या ह्या कुठल्याही प्रेशरला भीक घालणारी लोक नाही। तुम्ही करा तुम्हाला जे काय हवं आहे ते, काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय ना सोडणार नाही। आणि मला विनंती करायची आहे पोलीस डिपार्टमेंटला, नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे, आता मला अटकही केलं पाहिजे। आपण नुसतं नोटीस देऊन कसं होईल? बेल मी जेव्हा अप्लाय करीन तेव्हा करीन। आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे। का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचे नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवताय, दाखवू का व्हिडिओ? पहिली गोष्ट अशी आहे की निलेशजी हे आमचे सिंधुदुर्गातले अतिशय जवळचे सहकारी आहेत, आमचे नेते आहेत। ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिकेचं नेतृत्व दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे करत आहेत। त्याच्यामुळे निलेश राणेंच्या पाठी अख्खी शिवसेना आहे। हा काय वाद पक्षापक्षातला नाही आहे, पण निलेश राणेंना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं आहे ते योग्य नाही, हे माझं देखील वैयक्तिक मत आहे। मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतच थेट लढत आहे।
भाजपनं सिंधुदुर्गात युती न करता शिंदेंच्या शिवसेनेलाच आव्हान दिलं. पण असं असलं तरी निलेश राणे हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत आणि शिवसेनेचा किल्ला भक्कमपणे लढवण्याच्या इराद्यानं ते मैदानात उतरलेत. विकास गावकरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.